बघा, वर्ग 7चा सराव संच 14 आहे. मीडियम दोन्ही आहे, मराठी सेमी इंग्लिश. त्यानंतर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेसिक्स ऑफ लसाई मसावी एस-एफ अँड एल-सी-एम. म्हणजे 7वीचं जरी असेल परंतु सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी आहे. तुमची रिव्हिजन होईल. त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा. विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी सुद्धा आहे. बघा, पहिला क्वेश्चन आहे तुमच्या एक्झरसाइज मधला की 120 व 150 यांचा मसावी रिकामी जागा आहे. द एस-सी-एफ ऑफ 120 अँड 150 इज. आता मसावी म्हटलं, मसावी म्हणजे एस-सी-एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक काढायचा. मग आता काढू आपण, दोन्ही पद्धतीने काढू. 120 150 कितीना भाग जायचे 2 मध्ये. 12 बेशून्य 2 7 14 5 10. त्याच्यानंतर 3 न जाते. 3 2 6 3 0 0 3 2 6 3 5 15. परत 5 5 20 5 5 25. आता या दोघांनाही एका संख्येनं भाग जाते. मग मसावी काय झाला आपला? मसावी HCF 2 गुणिला 3 गुणिला 5 5 3 15 15 3 30. आता दुसरी पद्धत म्हणजे आडवी मांडणी, हॉरिझॉन्टल. 120 2 गुणिला 60 60 चे परत 2 गुणिला 30 30 चे परत 2 गुणिला 2 गुणिला 15 15 चे परत 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. त्याच्यानंतर 150 ची 2 गुणिला 75 75 ची 3 गुणिला 2 6 3 गुणिले 6 3 5 15 25 चे परत 5 गुणिला 5 5 5 25 75 150. आता मसावी म्हणजे आपल्याला कॉमन पाहिजे, कॉमन असणारे अवयव. 5 5 3 3 घेतला 2 2 5 3 15 15 3 30. म्हणजे याचं उत्तर मी कुठल्याही मांडणी केलं तर किती येणार आहे? 30. मला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने सोडवायचं, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी रिकामी जागा या संख्यांचा मसावी 1 नाही. आहे नाही म्हटलं, नाही म्हटलं, शब्दाकडे लक्ष असलं पाहिजे. द एस-सी-एफ ऑफ दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. म्हणजे ज्याचा 1 नाही आहे. आता पहिली जोडी घेतली 13, 1 गुणिला 13. 17 1 गुणिला 17. कॉमन काय आला? 1. 29 चे तसंच 1 गुणिला 29 30. 2 गुणिला 15 15 चे 3 गुणिला 5 आणि 1 तर कॉमन असतेच. त्यानंतर 40 2 गुणिला 20 20 चे 2 गुणिला 10 10 चे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5. हां, 1 तर कॉमन असतेच. 20 2 गुणिला 10 10 चे 2 गुणिला 5 आणि 1 तर कॉमन असते. आता 1 तर कॉमन आहेच, परंतु 1 व्यतिरिक्त इथं काय काय कॉमन आहे? बघा, 5 कॉमन आहे, हे 2 कॉमन आहे, परत हे 2 कॉमन आहे. बरोबर आहे. आता 14 15 बघा, 14चा 2 गुणिला 7 आणि 15चा 3 गुणिला 5 आणि 1 1. आपलं असं लक्षात येईल की या जोड्यांमध्ये कॉमन 1 आहे, पण याच्यामध्ये कॉमन 1 आहे का? आणि इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला? ज्याचा मसावी 1 नाही अशी जोडी शोधा. कुठली आहे? पर्याय क्रमांक 3. तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोडू शकता. पहिला क्वेश्चन संपला. बघा, दुसरा क्वेश्चन आहे मसावी व लसावी काढा. फाइंड द एस-सी-एफ अँड एल-सी-एम. 5 एक्झाम्पल आहे आपले. बघा, 14चा 14 आणि 28.
दोन भाग जाते बेसाती 14 बे एक बे बेचू त्याच्यानंतर कितीनं जाते 7 7 एक 7 7 दुनी 14 बरोबर आहे. मग आता मोसावी SCF काय झाला 2 गुणिला 7 म्हणजे 14 बघा. आणि लसावी LCM काय झालेला आहे कॉमन हवं तर घ्यायचे 2 गुणिला 7 आणि गुणिला 2 गुणिला 1 म्हणजे बे एक बे म्हणजे 7 दुनी 14 14 दुनी 28 बघा. मसावी याला 14 आणि लसावी याला 28 हे आपण या पद्धतीने सांगतो बघा. 2 गुणिला 7 आणि 28 28चे बघा 2 गुणिला 14 14चे पुढं 2 गुणिला 2 गुणिला 7. मग आता मोसावी HCF कॉमन 7 7 2 2 त्याला 14 लसावी LCM पहिले कॉमन 7 आणि 2 आणि उरलं काय फक्त 2 7 दुनी 14 14 दुनी 28 असं दोन्ही पद्धतीने झालं. आता बघा याचा 32 आणि 16 भाग जाते 2 बे एक बे बेसक 12 बे 8 16 परत जाते 2 बे 8 16 बेचूक 8 परत जाते 2 बेचूक 8 बे दुनी 4 परत जाते 2 बे दुनी 4 बे एक आता दोन्ही याला जाते का नाही जात बघा. आता याचा आन्सर इथं लिहितो तुम्ही मोसावी SCF बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 बे दुनी 4 4 दुनी 8 दुनी 16 लसावी LCM कॉमन काय हे 2 तर आहेतच 2 गुणिला 2 गुणिला 2 उरलं काय 2 गुणिला 1 2 16 दुनी 32. त्याच्यानंतर बघा 17 102 170 एक्झाम्पलची उद्या 17 102 170 2 नाही 7 नाही 8 3 नाही 17 मध्ये बघू 17 एक 17 17 सकम 7 सकम 42 2 6 1 6 17 सकम 2 दशे 17 मध्ये आहे 47. बघा आता तिन्ही संख्येला एकानंच भाग जात नाही. 17 शिवाय आता पुन्हा गेला का मग आपला पहिले मोसावी SCF काय आलेला आहे फक्त 17 लसावी LCM 17 आणि 1 गुणिला 6 गुणिला 10 म्हणजे 6 गुणिला 10 म्हणजे 17 गुणिला 60 बरोबर 17 17 17 मध्ये आहे 70 नाही 70 से 0 42 2 चले 4 6 1 6 4 10 आपला लसावी येत आहे तरी आपण चेक करून घेऊ एकदा. ठीक आहे दुसऱ्या पद्धतीने बघू. हे चुकलं का तर 17चा 1 गुणिला 17 त्यानंतर 102 2 गुणिला बे 5 10 बे 1 बे 51 3 गुणिला 3 1 3 3 7 झालं. त्याच्यानंतर 170चे बघू 2 गुणिला बे 8 16 बे 5 10 3 2 6 नाही जमत नाही 3 6 2 गुणिला 5 गुणिला 5 1 5 5 7 35
तर याच्यामध्ये बघा लसावी 17 बरोबर आहे. लसावी मसावी 17. त्याच्यानंतर आता लसावीमध्ये कॉमन तर 17 आहेच आपले. त्याच्यानंतर 2 याच्यामधून कॉमन घेतला 2 गुणिले 2. त्याच्यानंतर 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 17 गुणिले 30, 17 त्रिक 51. लसावी येत आहे आपला 510. बघा आता लक्ष द्या, या पद्धतीनं आपला लसावी चुकला, मसावी बरोबर आहे. तर मग ज्यावेळेस 3 नंबर येतील त्यावेळेस बघा या पद्धतीनं कसं सोडवायचं. आता हे आपले 17 आहे, 17ला दिला तर 17नच भाग जाते. 17 1 17 राहिले आपले 102 आणि 170. बघा आता नीट लक्ष द्या, 2 भाग दिला, 2 पंच 10, 2 1 2, 2 8 16, 2 8 16, 2 पंच 10. आता कितीनं भाग जाईल? 3 दुनी 6 नाही जात नाही. बघा ज्यावेळेस लसावी 3 याचा येईल त्यावेळेस काय करायचं, जर असे नंबर येत असतील तर सरळ या पद्धतीनं काढायचं. कारण ही पद्धत थोडी किचकट आहे. किचकट म्हणजे कशी आहे, खूप वेगवेगळं. आता 17 समजा 17 आहे, भाग कितीचा जाते? 17चा. आता 102 आहे, 102ने 2 न दिला 102ला 2 पंच 10, 2 1 2. त्याच्यानंतर 51ले 3 न जाते, 3 1 3, 3 7 21 आणि शेवटी 17 तर जाते. 17 1 17. त्याच्यानंतर 170 जर घेतली, 2 न दिला 2 8 16, 2 पंच 10. त्याच्यानंतर 5 न, 5 1 5, 5 7 35. बरोबर आहे. आणि शेवटी 17 1 17. मग याच्यामध्ये कॉमन काय येत आहे? 17. बरोबर आहे. म्हणजे हा 17 घेतला आपण, हा लसावी आपला चुकलेला आहे, इथं झाली. त्याच्यानंतर कॉमन काय? 2 घेतला. त्याच्यानंतर 3 आणि 5, 3 आणि 5. म्हणजे अशा पद्धतीनं लसावी म्हणजे सेपरेट काढला प्रत्येक घराचा. म्हणून ज्या वेळेस लसावी या पद्धतीनं असं जर एक्झाम्पल आलं तर ते या पद्धतीने डिस्कट जाईल. त्या पद्धतीनं लसावी चुकते, मसावी येते. तुम्ही या पद्धतीनं सोडवता ही मेथड. त्याच्यानंतर बघा 23 आणि 69, 23 आणि 69. मग आता कितीनं भाग जाते? 23 नच जाते. बघा 23 1 23, 23 त्रिक, बरोबर, 6. आता इथं बरोबर जर आपला मसावी 23, लसावी LCM 23 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 6 19. आता इथं बघा, इथे असं झालं. त्याच्यामुळे आपण आता या पद्धतीनं उभ्या मांडणीनं बिलकुल नाही सोडवणार लसावी मसावी आडव्या मांडणीनं. कारण कसं आहे की त्याच्यामध्ये कन्फ्युजन वाढते. 21 3 गुणिले 7, 21 चे वय 49, 7 गुणिले 7, 84, 2 गुणिले 42, 42 चे
2 गुणिला बे दुनी 4 बे 1 बे 21चे 3 गुणिला 7. आता बघा मसावी SCF जे कॉमन आहे ते काय 7 7 7 घेतला. कॉमन काय 3 याच्यामध्ये 7. हे त्याच्यानंतर 3 इथं आहे परंतु याच्यामध्ये आहे का मसावीमध्ये सर्व याच्यात कॉमन पाहिजे म्हणजे आपला मसावी झाला 7. आता लसावी SCF हा 7 तर घेतलाच आपण. मग आता 2 याच्यामध्ये कॉमन कोणता आहे 3 घेतला झालं. उरलेला आता 2 याच्यामध्ये कॉमन नाही आहे उरलेला लिहून घ्या. उरलेले आपले 7 2 2 बघा 2 4 4 त्रिक 12 आणि साठी 49 गुणिला 12 9 18 4 8 9 4 बेरीज 18 चला 588 यांचा आलेला लसाई 588. बघा ज्यावेळेस 3 संख्यांचा येत असेल तर सरळ तुम्ही लसावी याच पद्धतीनं काढायचा कारण या पद्धतीमध्ये चूक होऊ शकते एखाद्या एक्झाम्पलमध्ये. तर या पद्धतीने जर काढलं तर काहीच अडचण येणार नाही आणि पेपरमध्ये 2 पैकी एकच पद्धत यूज करायची आहे. वर्ग 7च्या विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. बघा लसावी काढायचा तिसरा क्वेश्चन. आता सरळ आडव्या पद्धतीनंच काढणार आहे आपण. 36चे अवयव 2 गुणिला 18 बरं 18चे 2 गुणिला 9 9चे 3 गुणिला 3 झालं. त्याच्यानंतर 42 2 गुणिला बे 2 4 बे 1 बे 21चे 3 गुणिला 7. आता याच्यामध्ये लसावी काढायचं आपल्याला. लसावी LCM सर्वात आधी कॉमन काय याच्यामध्ये 3 बाकी आहे का बाकी अजून हे 2 2 झालं. उरलं काय 2 3 2 गुणिला 3 आणि इथे उरलेले आहे 7. मग यांचा गुणाकार 3 दुनी 6 7 दुनी 12 12 36 36 गुणिला 7 7 42 2 8 4 7 21 4 25 लसावी कितीला आला आहे 252 250. आता 15चे बघा अवयव 3 गुणिला 5 25चे 5 गुणिला 5 30चे 2 गुणिला 15 15चे 3 गुणिला 5. मग लसावीमध्ये कॉमन फॅक्टर पहिले 5 5 5 घेतला. त्याच्यानंतर 2 याच्यामध्ये 3 3 घेतला. त्याच्यानंतर उरलं काय 5 आणि 2 5 गुणिला 2 बघा 5 दुनी 10 2 त्रिक 30 आणि 30 गुणिला 5 150. त्यानंतर बघा 18 2 गुणिला 9 9चे 3 गुणिला 3 42चे 2 गुणिला बे 2 4 बे 1 बे आणि बघा इथं पाडलेलेच आहे आपण 21चे 2 गुणिला 3 गुणिला 7 किंवा 21चे 3 गुणिला 7 48 2 गुणिला बे 2 4 बे 4 8 24चे 2 गुणिला 12 12चे परत 2 गुणिला 6 6चे परत 2 गुणिला 3. मग लसावीमध्ये कॉमन पहिले काय काय 3 3 3 त्याच्यानंतर 2 2 2 झाले. तिघांमध्ये कॉमन झाले. तिघांमध्ये मग कॉमन आहे का नाही. मग आता उरलेले 3 याच्यात आहे याच्यात नाही याच्यात नाही. ठीक आहे उरलेले सर्व लिहून घ्या. हे बघा 2 गुणिला 2 गुणिला 2 याच्यामधला 3 घेऊ पहिले आणि उरलेला याच्यामधला 7 यांचा गुणाकार 3 2 6 7 2 12 12 2 24 24 48 48 गुणिला 21 8 4 8 32 2 8 4 2 8 आणि 3 11 4 2 6 म्हणजे 1168. 3 दुनी 6 7 2 12 12 2 24 24 2 48 गुणिला 21
एक 8 8 एक 4 4 बे 8 7 चला 4 गुणे 8 ने बघा 8 6 4 10 0 चला 1000 8 1 180. त्यानंतर बघा 4 2 गुणेला 2 12 2 गुणेला 6 6 चे परत 2 गुणेला 3 20 चे 2 गुणेला 10 10 चे परत 2 गुणेला 5. लसाईमध्ये कॉमन काय आहे याच्यामध्ये 2 2 2 3 घेतला. त्याच्यानंतर परत 2 2 2 त्यानंतर दोन्हीच्यात कॉमन नाही उरलेलं काय 3 गुणेला 5 बघा बेदनी 4 4 त्रिक 12 12 पंच 60 5 त्रिक 15 15 29 60 झाला लसावी. आता इकडे बघा 24 24 चे 2 गुणेला 12 12 चे 2 गुणेला 6 6 चे 2 गुणेला 3 40 चे 2 गुणेला 20 20 चे 2 गुणेला 10 10 चे 2 गुणेला 5 5 10 20 40 80 2 गुणेला 40 आणि 40 पासून आपले अवयव पाडलेलेच आहे. हे बघा तुम्ही सरळ आता इथं 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 5 होते 5 20 120 काय 2 गुणेला 60 60 चे 2 गुणेला 30 30 चे 2 गुणेला 15 15 चे बाकी सर्व तसंच्या तसं 3 गुणेला 5. आता यांच्यामध्ये कॉमन बघा कॉमन 2 2 2 2 घेतला. त्याच्यानंतर 2 2 2 घेतला. त्याच्यानंतर 2 2 2 घेतला. त्याच्यानंतर आता 4 हिच्यात तो कॉमन नाही. आता 3 हिच्यात कॉमन काय काय बघू आपण 5 5 5 घेतला. 2 हिच्यात कॉमन इथे 3 आहे इथे 3 आहे घेतलं. बाकी काही राहिलं का बघून घ्या काहीच नाही राहिलं मग गुणाकार सगळं. बेदुनी 4 4 दुनी 8 8 पंचे 40 40 3 40 12 120 अशा पद्धतीनं लसावी आपण काढला. आता बघा ज्यावेळेस असे एक्झाम्पल असते त्यावेळेस तुमचा लसावी आपण असंही काढू शकतो. आता बघा 24 40 80 120 दोन भाग जाते बेगे बेदुनी 4 बेदुनी 4 बेशून्य 0 बेचूक 8 बेशून्य 0 बेसक 12 बेशून्य 0 बरोबर आहे. अजून 24 2 40 40 80 120 परत 2 बेसक 12 बेदावीस बेदुनी 4 बेशून्य 0 बेत्रिक 6 बेशून्य 0 परत 2 बेत्रिक 6 बेपंच 10 बेदावीस 15 जाते का नाही झालं बरोबर आहे. आता इथं काय होते इथं लसावी काढायला आपल्याला अडचण येते बघा. आता इथपर्यंत तो 2 भाग गेला झाला. मसावी घालायचा बेदुनी 4 4 दुनी 8 8 आहे मसावी तर लसावी लसावीसाठी मग या पद्धतीनं काय होते आपल्याला अडचण येते. म्हणून आपण काय करायचं असंच यावेळेस 2 पेक्षा जास्त संख्या असतील म्हणजे नंबर असतील याच पद्धतीनं सोडत जा. काढता या पद्धतीने ते पण अडचण जाते. त्यापेक्षा जे सरळ आहे सोपं आहे ते आपल्या महत्वाचं आहे. बघा नंतरचा वर्ड प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं आपल्याला एका संख्येला 8 9 10 15 20 या संख्यांनी भागले असतात. प्रत्येक वेळी किती बाकी उरते म्हणजे 5 उरते. तर अशी लहानात लहान संख्या लहानात लहान म्हणजे लसावी मोठ्यात मोठी म्हणजे मसावी एवढं लक्षात असलं पाहिजे. Find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder 5 every
टाइम्स स्मॉलेस्ट म्हणजे LCM आणि हायेस्ट म्हणजे SCM. मग आता सोल्युशन उकलमध्ये बघा, आपल्याला एवढं कळलं की मग मोठ्यात म्हणजे लहानात लहान म्हणजे या सर्व संख्यांचा काय करायचा, लसाही काढायचा. मग 8 चे अवयव 2 गुणेला 4, 4 चे पूरक 2 गुणेला 2 गुणेला 2, 9 3 गुणेला 3, 10 2 गुणेला 5, 15 3 गुणेला 5, 20 2 गुणेला 10, 10 चे पूरक 2 गुणेला 5. त्याचा LCM लसा. पहिले आता सर्व याच्यामध्ये 2 इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं नाही, इथं आहे, बरोबर. आता पहिले याच्यामधले कॉमन, सर्व याच्यात तो कॉमन एकही नंबर दिसत नाही मला. मग आता यांच्या जोड्या बघा, 2 इथं आहे, 3 याच्यात बघू, इथं आहे, इथं घेतला. त्याच्यानंतर परत 2 याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, घेतला. 2चा विषय झाला. आता इथं 2 आहे पण आता कुठं नाही आहे. आता 3चा घेऊ. 3 तो 3 हा इथं आहे, इथं आहे, 3 घेतला. त्यानंतर 3 याच्यामध्ये आहे पण तिकडे नाही. आता राहिला 5चा विषय. 5 5 5 5 घेतला. आता उरलेली संख्या कुठली आहे बघा, उरले काय फक्त 2 आणि 3, ते सुद्धा आपल्याला लिहायचे आहे. 2 गुणेला 3. आता यांचा गुणाकार करू. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंच 60, 6 दुनी 12, 120 आणि 120 त्रिक 12 त्रिक 36, 360. बघा लसावी काय आला यांचा 360, परंतु प्रत्येक वेळी किती उरते म्हणते, 5 उरते. गिव्स अ रिमाइंडर 5 एव्हरी टाइम, म्हणजे 360 अधिक 5 म्हणजेच किती, 365. ही ती संख्या असणार, हा तो नंबर असणार. बघा क्वेश्चन आहे 348 भागिले 319 221 भागिले 227 400 35 भागिले 551 या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. रेड्यूस द फ्रॅक्शन 348 डिवायडेड बाय 319, 221 डिवायडेड बाय 247, 437 डिवायडेड बाय 551 टू द लोएस्ट टर्म. आपण शिकलो. आता या चॅप्टरमध्ये लसाई मसाईमध्ये म्हणजे भागाकार पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे, डिव्हिजन मेथड. आता बघा पहिलं सोडू आपण, जी मोठी संख्या आहे ती आत घ्यायची. पहिलं हे 348 भागिला 319. बघा 348 ला 319 न भाग द्यायचा, भाग जाते एकाचा, वजा बाकी 18तून 9 गेले 9 राहिले, 4तून 2 गेले 2. त्याच्यानंतर काय करत असतो आपण, याला भाग देतो, ही संख्या इथे लिहितो. 319 गेले 29 नंतर 29चा पाडा, भाग जाते 29 एक 29 पहिले, 11तून 9 गेले 2 राहिले, 10 11, इथं 0 खाली घेतले 9, 29 एक 29 झालं. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म बघा कसा आहे. 348 भागिला 319, इथं किती आले, 29 न भाग दिला 0 0 आले. 29 गुणेला 29 गुणेला 29 ला किती न गुणलं म्हणजे ते 319 येतात, किती न 11 न, आणि 29 ला किती न गुणलं म्हणजे 348 येतात. हे बघू आपण. 12 9 92 1808 हात चालू आहे, 2 4 आणि 5
एक 9 2 2 8 9 5 14 4 1 म्हणजे 12. बरोबर आहे. इथं तर आपलं लक्षात आलं की 29 भाग केला म्हणजे 29 पुन्हा लागते. 29 कॅन्सल. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आला? 12 भागेला दुसरं 221 भागेला 247. तर मग बघा, मोठी संख्या आतमध्ये घ्यायची असते नेहमी आपल्याला. लक्षात असू दे, हे 247 आतमध्ये घ्यायची असते, अंशात असो का छेदात असो. भाग जाते एकाचा 221 एक 221 वजा बाकी 6 2 इथं 0. बरोबर आहे. मग काय करत असतो आपण? हे जातील भागेला आणि हे 221 होते राहतील. 26 न भाग जायला पाहिजे. 9 8 7 6 0 26 9 9 7 54 4 5 9 2 18 19 21 22 23 जास्त होतं. 8 हजार दिन 8 7 48 46 8 8 2 16 22 228 जास्त 7 7 7 42 2 48 7 2 14 7 7 42 2 48 7 2 14 18 भाग गेला 7 ती 182. 182. 11तून 2 गेले 9 राहिले. 12तून 9 गेले 10 11 12 3 राहिले. बघा 26 7 आहे. इथे एक्झाम्पल चुकलं म्हणजे आपलं कुठंतरी चुकलं. आता 26 8 बघू. 8 26 8 7 48 8 4 8 2 16 16 4 20 इथं चुकलं म्हणजे भाग जाते आपला 8चा इथं 208 08. लक्ष द्यायचं व्यवस्थित. 14 11 इथं राहिले 3 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर घेतले इथं 26 काय 13 26 0 0. आता सिम्पलेस्ट फॉर्म बघा काय 221 भागेला 247. आता आपल्याला माहिती आहे 13 भाग गेला 13 गुणेला अंशात आणि छेदात. 13ला किती न गुणलं म्हणजे 221 येतात. 13ला किती न गुणलं म्हणजे 247 येतात. सतरा 7 21 7 1 7 2 2 तीन 3 1 1 1 1 9 3 12 1 2 18 1 2 म्हणजे 17 आणि 47 23 बघू 13 गुणिला 20 13 गुणिला 19 9 3 27 7 4 2 9 2 11 1 3 1 1 1 7 4 2 म्हणजे 19. 13 13 कॅन्सल काय आलं 17 भागेला 19. त्याच्यानंतर बघा तिसरं
437 भागीला 551. 551 आतमध्ये घ्या, 437 बाहेर घेऊ. भाग कितीचा जाईल? एकाचा. 437 एका 37, 437 437, 8 9 10 11, 4 पाचातून 4 गेले, 1 आणि 114. मग काय करायचं? 437 इथं, आता 114 न भाग 4 न देऊन 447, 4 4 आणि 5, 4 4 जास्त होतात म्हणजे भाग जाईल 3चा. 4 3 12 2 3 1 3 1 4 3 1 3 342 भाग केला 3चा, 342. इतर आले 5 5 4 13, इतर 0. मग काय करू? 114 आतमध्ये घ्या, 95 भाग द्या, 95 1 95, 14 5 गेले 9, 1 राहिले 19. काय करा? 19 भाग द्या, 95 आतमध्ये घ्या, 19 5 95 0 0. सिम्पलेस्ट फॉर्म 437 भागीला 551. आपल्याला माहिती आहे 19 ने गेला, 19 न गुणायचं. मग एकोणीस 81 1 8 8 9 8 17, 18 चला 1 4 आणि 1 5, 1 8 आणि 4 12, 15 5 चला 1 5 आणि 751. 19 गुणिला 3 27 7 2, 3 1 3 2 5, 2 18 चला 1 2 4 आणि 5, 6 8 4 3 चला 1 637. एकवीस 9 1 9 399, 21 22 23 कसं सरला 27 7 5, 18 चला 1 4, 8 चला 537 म्हणजे इथे मिळाले 23. 29 नंतर जायला पाहिजे. 19 गुणिला 29 करून 9 81 1 8 8 9 8 17, 2 18 8 चला 1 1 8 15 5 चला 5 551 29, 19 कॅन्सल राहिले काय? 23 भागीला 29. अशा पद्धतीनं एक बघा 7वं एक्झाम्पल आहे. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा. द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर इज 765 अँड देअर एचसीएफ इज 3. व्हॉट इज देअर एलसीएम? आपल्याकडे फॉर्म्युला आहे सोल्युशन बुकमध्ये बघा काय शिकलो आपण. एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर किंवा 2 नंबर्स. ठीक आहे. तेच मसावी गुणिला लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार.
आता याच्यापैकी आपल्याला काय दिलेला आहे, एस-सी-एफ दिलेला किती आहे, 3. लसावी नाही दिला, जसाच्या तसा. आणि दोन संख्यांचा गुणाकार, 2 डिजिट नंबर किती आहे, प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर 765. एलसीएमला 3 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला. 3 गुणे 6, 3 पाची 15, 3 पाची 10. बघा 3 गुणे 6 1, 3 पाची 15, 1 खाली 5, 3 पाची. दुसरा 10 किती आहे त्याचा, 255. बघा 6वा क्वेश्चन बाकी होता, 7च क्वेश्चन घेतला गेला. आता 6वा घेत आहे. दोन संख्यांचा लसावी मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यापैकी एक संख्या 216 आहे, तर दुसरी संख्या काढा. The LCM and SCF of the two numbers are 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other? 7व्या गणितावरच आधारित आहे, सेम तसंच आहे, थोडाफार बदल आहे. बघा फॉर्म्युला आपल्याकडे SCF into LCM is equal to product of two numbers is मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग आपल्याला मसावी आहे 72, लसावी आहे 432 बरोबर. दोन संख्यापैकी एक संख्या आहे 216, दुसरी माहित नाही, तिला समजा एक्स देऊ आपण. मग एक्सला 216 गुणेला एक आणल्यानंतर भागेला 72 गुणेला 432 भागेला 216 बरोबर एक्स. हे व्यवस्थित लिहून घेऊ. एक्स बरोबर 72 इंटू 432 डिवायडेड बाय 216. आता भाग द्यायचा आहे, जाते भाग. बहात्तरला जर 3 ने गुणलं तर 3 दुनी 6, 3 7 21 किती 216. 72 एक 72, 72 त्रिक 216. मग काय आलं, 1 गुणेला 432 भागीला 3 म्हणजेच 432 एक 432 भागीला 3. 3 भाग जाते, 3 एक 3, 3 चूक 12, 3 चूक 12, एक बरोबर किती आलं 144. म्हणजे दुसरी जी संख्या आहे, तो दुसरा नंबर आहे, तो किती आहे 144. बघा भागाकार दाखवू. 3 एक 3, एक उरल्यानंतर घेतले 3, 3 चूक 12, एक उरल्यानंतर घेतले 2, 3 चूक 12, बाकी उरलं. बघा 8वा एक्झाम्पल आहे. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्याची 3 गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या तिन्ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल. बघा जास्तीत जास्त म्हटलं म्हणजे मसावी एस-सी-एफ लक्षात ठेवायचं, कमीत कमी म्हटलं तर लसावी एल-सी-एफ. हे हा मुद्दा लक्षात असला पाहिजे. A trader has 3 bundles of string, 392 meter, 308 meter, 490 meter long. What is the greatest length? What is the greatest length of string that bundles can be cut up into without any leftover string? मसाला 392, 308, 490. तिन्ही याला एकाच अंकाने भाग केला पाहिजे. बे कबे बेनाम 18 बेसक 12, बे कबे बेनाम 18 बेसक 12, बे कबे बेपंच 10 बेचूक 8, बेदून 4 बेचूक 8 बेपंच 10, 7 दुनी 14, 5 7 8 56, 7 दुनी 14, 7 दुनी 14, 7 त्रिक 21 आणि 7 5 35.
भाग म्हणजे याचा जो मसावी आहे SCFI हा आला 2 × 7 = 14 मीटर. म्हणजे काय म्हटलेलं आहे, प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल, 14 मीटर लांबीचा असेल. काय म्हटलेलं आहे, बंडल कॅन बी इंटू विदाउट एनी लेफ्ट होल्स. काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग. the greatest length of string is 14 meter. बघा लास्ट क्वेश्चन आहे, दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या. विच टू कॉन्झिक्युटिव्ह या नंबर्स हॅव एन LCM ऑफ 180. आता LCM काय म्हटलेलं आहे, LCM लसावी आहे 180. आता मसावी SCM इवन नंबर, टू कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर म्हणजे दोन क्रमागत समसंख्या. आता दोन क्रमागत समसंख्या समजा 2, याचे अवयव पडले 1 × 2, दुसरी किती 4, 2 × 2, तर यांचा SCF किती येत आहे 2. बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे SCF × LCM = प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. बरोबर आहे. मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग आता मसावी आहे 2, लसावी दिलेला आहे 180, दोघांचा गुणाकार केला 3 म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला 360. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन आणलं 360. पण आता त्या संख्या कोणत्या, आपल्याला कोणत्या पाहिजे, समसंख्या पाहिजे, इवन नंबर पाहिजे. मग 360चे अवयव 360 काय ते 36 × 10. बरोबर आहे. त्याच्यानंतर 18 × 20, 18 18 × 36. बरोबर आहे. म्हणजे असे वेगवेगळे. मग आता बघा काय झालेलं आहे, आपल्याला क्रमागत काय म्हटलेलं आहे, दोन क्रमागत समसंख्या. आता आपलं इथं काय झालं, 36 समायत आहे पण क्रमागत आहेत का, परंतु 18 आणि 20 या क्रमागत आहे, कॉन्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे ते नंबर कोणते असणार आहे, 18 आणि 20, 18 and 20. इथे एक्सरसाइज संपली.